तर रोहित पवारांच्या अनत्याग आंदोलनावरून सत्ताधाऱ्यांनी आता जोरदार टीका केली आहे। आंदोलन म्हणजे नौटंकी आहे असं सत्ताधारी म्हणतात। तर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी देखील रोहित पवारांवर निशाणा साधला। विठ्ठलाच्या दारामध्ये लोकांची भक्तांची गैरसोय करून तिथं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणं, शेवटी कोण लोक आले, कसे लोक आले, त्यात किती शेतकरी होते हे देखील तपासण्याची आवश्यकता आहे। कर्जमाफीमध्ये त्रुटी दिसत नाही आणि हे काहीतरी करतो आहे हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे। दिशाहीन झाल्याच्या नंतर, सैरभैर झाल्याच्या नंतर अशा परिस्थितीमध्ये कोणता विषय घेऊन काय करावं हे लक्षात न आल्यामुळे असा हा फंडा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे। रोहित पवारांना चांगलं आठवडाभर आंदोलन करावं त्यांनी। मी तर म्हणेन सरकारनं त्यांचं पूर्ण प्रोटेक्शन आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, करू दे त्यांना एकदा आंदोलन। कारण पवारांची कुठली तरी एक पिढी आंदोलनाला बसते आणि पवारांच्या कुटुंबियानं आंदोलनाला शेतकऱ्यांच्या बसणं म्हणजे मर्सिडीज गाडीला नांगर जुंपून आहे। हे शेतकऱ्यांना न पटणारी गोष्ट आहे। ज्यांना कधी आंदोलनाची सवयच नव्हती, ज्यांना फक्त लुटायचं खळं माहीत होतं, शेतकऱ्यांचं खळं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लुटलं कोणी तर रोहित आणि रोहितच्या आजोबांनी। सोलापूर SP साहेबांना माझी विनंती आहे, पोलीस प्रोटेक्शन रोहित पवारच्या बाजूला लावा, त्याला एक अन्नाचा घास सुद्धा खाऊ देऊ नका। नुसत्या बातमीपुरतं नाटक करण्यापुरतं रोहित पवाराचं हे आंदोलन आहे ते होता कामा नये। रोहित पवार म्हणतो म्हणजे काही प्रमाण नाही, त्याची अंमलबजावणी सरकार करते, अंमलबजावणी सुरू झालेली आहे। आता मला वाटतं 22 तारखेपर्यंत राज्यभरामध्ये याची विधान परिषदेची आचारसंहिता होती, झाल्यानंतर प्रत्येक वेळेस अंमलबजावणी सुरू होईल, तशाच कुठे सौदा दूर करू। पण काहीतरी चमकोगिरी करायच्या नावाखाली आणि प्रत्येक बाबतीमध्ये त्यांचं ते धोरण असतं की सरकारवर टीका करायची, सरकारला कळत नाही। आता सगळं मला वाटतं सरकार ठेका त्यांनीच घेतलेलं दिसतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।